महत्वाची बातमी आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागात 21 कोटींचा घोटाळा प्रकरणात अखेर लोकशाही मराठीच्या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून आता अटक करण्यात आलेली आहे। क्रीडा विभागामध्ये जवळपास 21 कोटी रुपयांचा घोटाळा करणारा हा मुख्य आरोपी आहे। त्याच्या आता चुकीमुळे पोलिसांच्या हाती तो आलेला आहे। हर्षकुमारनं नेहमी वापरणारा मोबाईल बंद करून टाकला, मात्र नवीन मोबाईलवरून वडिलांना संपर्क केल्यानंतर त्याचं लोकेशन कळालं आणि हर्ष सोबतच हर्षचे आई वडील यांनाही अटक करण्यात आलेली आहे। या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यास दिल्ली येथून आमच्या टीमने काल ताब्यात घेतलेलं आहे। सदर गुन्ह्यात त्याला आज अटक केलेली आहे आणि त्यामध्ये त्याला माननीय न्यायालयामध्ये हजर केले असता 7 दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे। नेमका हा घोटाळा कसा करण्यात आलाय ते समजून घेऊया आपण। हर्षकुमारची मैत्रीण मूळची नवी मुंबईच्या कोपरखैराणे या ठिकाणी राहायची। 2 खोल्यांमध्ये राहणारी ही मैत्रीण काही महिन्यांपासून हर्षकुमार सोबत राहायला लागली। बीएच्या 3ऱ्या वर्षाला शिकणाऱ्या हर्षकुमारच्या मैत्रिणीचं कुटुंब 4 बहिणी, वडील अर्धांगवायूने त्रस्त, आई शाळेत कामाला। हर्षकुमारनं कारनामे उघड करताच मैत्रीण घरी परतली। गुन्हे शाखेच्या पथकानं आरोपीच्या मैत्रिणीला घरातून अटक केली तेव्हा कुटुंब हादरलं। प्रियसी करता हा 21 कोटींचा घोटाळा झालेला आहे। तिच्या घराची तपासणी केली असता महागड्या वस्तू आढळलेल्या आहेत। हर्षकुमारनं 2 महागडे मोबाईल तिला दिलेले होते जे ती वापरत होती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।